टीईटी 2025 करता मित्रांनो केलेला अभ्यास जर तुम्हाला मातीत नसेल जाऊ द्यायचं मित्रांनो, तर मी सांगतो त्या गोष्टी तुम्ही येत्या 15 दिवस फॉलो करा. मित्रांनो टीईटी 2025 तुम्ही खूप दिवसापासून मित्रांनो खूप छान प्रकारे अभ्यास केला, मात्र शेवटच्या 15 दिवसामध्ये मित्रांनो जर आपली रणनीती अभ्यासाची चुकली मित्रांनो, तर सगळा अभ्यास मित्रांनो मातीत जाऊ शकतो. त्यामुळे शेवटचे 15 दिवस तुम्हाला 2-3 गोष्टी मित्रांनो मी अतिशय महत्त्वाचं सांगतो, त्याच्यावर फोकस ठेवा आणि अभ्यासाला लागा. तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपण येत्या शेवटच्या 15 दिवसामध्ये काळजी घेतली पाहिजे, फोकस केला पाहिजे, त्या तुम्ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. नंबर 1 सांगतो मला 3 गोष्टीमधली पहिली गोष्ट मित्रांनो रिव्हिजन. लक्षात ठेवा, जो विद्यार्थी मित्र अंतिम टप्प्यामध्ये रिव्हिजन करतो तोच विद्यार्थी पास होत असतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये रिव्हिजन म्हणजे या तुम्हाला करणं फार आवश्यक आहे. आपण वर्षभर जेवढा अभ्यास केलेला असतो त्या अभ्यासाची उजळणी होणं फार आवश्यक असतं. 99% विद्यार्थी मित्र नापास होण्याचं एक प्रमुख कारण असतं रिव्हिजन शेवटच्या टप्प्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे करणे, म्हणून आपण मित्रांनो फेल होत होतो. सेकंड दुसरी गोष्ट, रिव्हिजन पण बरेचसे विद्यार्थी करतात, पण रिव्हिजनला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जोड असते टेस्ट सॉल्व्ह करणं. तर लक्षात घ्या, तुम्ही शेवटच्या 15 दिवसामध्ये टेस्ट जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. मी तर सांगेल रोज तुम्हाला मित्रांनो एक दिवसाआड का होईना किमान तुम्ही एक फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करा, सराव करा, कारण ह्या टेस्ट तुम्हाला तुमच्या 23 नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये वाचवणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला टेस्ट वर जास्त भर द्यायचा आहे. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, या शेवटच्या 15 दिवसामध्ये आपण अभ्यास करतो, रिव्हिजन करतो, टेस्ट सोडवतो, पण आपलं चुकतं कुठे, आपल्याला काय येतं आणि काय येत नाही, काही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतात, काही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही. अशा सगळ्या गोष्टींसाठी मित्रांनो आपल्याला लॉजिक डेव्हलप करावं लागतं. ओके, आणि या सगळ्या 3 गोष्टीवरती मी तुम्हाला रामबाण उपाय सांगतो, की तुम्ही म्हणणार की सर आता या 3 गोष्टी आम्ही शोधायच्या कुठं. इग्नाइट अकॅडमी तर आम्हाला प्रत्येक टप्प्यावरती गायडन्स करते, मार्गदर्शन करते, पण या 3 तुम्हाला मी एक सोल्युशन सांगतो मित्रांनो. नंबर 1 बघा, रिव्हिजन साठी इग्नाइट अकॅडमी तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी मित्रांनो महा रिव्हिजन सेशन तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येते. हे सेशन तुमचे 9 नोव्हेंबर पासून 22 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला हे सगळे सेशन तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनल तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटणार आहे. तर हे सेशन मध्ये तुमचे लक्षात ठेवा, मराठी, सायन्स, जीके, जीएस, मॅथ, सायकोलॉजी, इंग्लिश, हिंदी सगळे विषय या परीक्षेला जाता तुमचं लास्ट मिनिट या प्रत्येक गोष्टी तुम्हाला या महा रिव्हिजन सेशन मध्ये तुमची आपण पूर्णपणे इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबवर तुमची मित्रांनो आपण तयारी करून देतो. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की तुमच्या टेस्ट. तर मित्रांनो लक्षात ठेवा, टेस्ट सुद्धा तुम्हाला इग्नाइट अकॅडमी अगदी मोफत स्वरूपात फ्री मध्ये तुम्हाला 3 टेस्ट त्यांचं व्हिडिओ सकट सोल्युशन देखील तुम्हाला मित्रांनो इग्नाइट अकॅडमी उपलब्ध करून जाईल. तर या टेस्ट 3 तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये सॉल्व्ह करा, त्यांचं व्हिडिओ सोल्युशन देखील तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर या टेस्ट काही लोकांना म्हणतात की सर आम्हाला 3 टेस्ट पुरेसे नाही, तर अजून टेस्ट पाहिजे, तर इग्नाइट अकॅडमीची बघा एक स्पेशल पेड टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. 290 रुपयात तुम्हाला टेस्ट उपलब्ध आहे. त्याच्यात तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्हींच्या टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहे. याच्यात तुम्ही अधिक सराव करू शकता. आणि शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, लॉजिक कसे डेव्हलप करायचे, पेपरचं टाइम मॅनेजमेंट आपण कसं करायचं, यासाठी मी स्वतः 12 प्रकारच्या सिक्रेट टेक्निक मित्रांनो डेव्हलप केल्या आहेत. तर त्या कोर्सचं नाव आहे एमसीक्यू ट्रिक्स अँड लॉजिक. तर हा कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला बघा तुमचे लॉजिक, तुमचे जे एरर असतात अभ्यास करताना त्याच्यावरती काम करणारा एक जबरदस्त पॉवरफुल कोर्स मित्रांनो आपण हा एमसीक्यू ट्रिक्स अँड लॉजिक बनवला. हा तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनल तुम्हाला मित्रांनो उपलब्ध. ओके, तर ह्या 3 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या मित्रांनो, या 3 गोष्टीवर तुम्हाला मी सोल्युशन देखील सांगितलं. प्रत्येक विद्यार्थी येत्या 15 दिवसामध्ये याच 3 गोष्टीवरती आपला मुख्यतः फोकस असायला पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी तुम्हाला तुमच्या 23 नोव्हेंबरच्या मित्रांनो रणसंग्रामासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार. ओके, हा व्हिडिओ हे चॅनल सगळ्या विद्यार्थी मित्रांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण याच्यावर तुम्हाला भरपूर साऱ्या प्रकारची अपडेट इन्फॉर्मेशन आपली टीम तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.